विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आशययुक्त अध्यापन पद्धती मराठी या विषयातील घटक क्रमांक 3ला सुरुवात करणार आहोत. घटक क्रमांक 3चं शीर्षक आहे मराठीच्या निम्न स्तरावरील अध्यापन पद्धती तंत्रे. मग यामधला पहिला जो भाग आहे म्हणजे 3.1, तर त्याला आज आपण इथे सुरुवात करणार आहोत. यामध्ये मातृभाषा अध्यापन पद्धतीच्या विविध अशा पद्धती आहेत. त्यामध्ये कथन पद्धती, चर्चा पद्धती, परिसंवाद पद्धती, सर्वसमावेशक पद्धती आणि अवगामी आणि उद्गामी या सर्व ज्या काही पद्धती आहेत तर या मराठीचं अध्यापन करताना तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. म्हणून एक एक पद्धती आपण लक्षात घेणार आहोत. या ठिकाणी सुरुवातीला कथन पद्धती. मग ही जी काही कथन पद्धती आहे याचा अर्थ आपल्या सर्वांना तसं परिचित आहे किंवा कथन हे एक कौशल्य आहे असं सुद्धा आपण म्हणतो. आणि कथन म्हणजे नेमकं काय असं जर आपण विचारलं किंवा आपण स्वतःलाच त्या ठिकाणी लक्षात घेतलं तर कथन म्हणजे काय असतं तर सांगणे. तर कथन हा एक शब्दसुद्धा आपण म्हणजे ह्या शब्दाला पर्यायी शब्द सांगणे असं आपण लक्षात घेतलेलं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला हे जे काही कथन आहे तर ही अध्यापनाची पद्धती म्हणून लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून कथनाच्या या अध्यापन पद्धतीचं थोडासा अर्थ जाणून घेताना असं लक्षात येतं की कथनाला इंग्रजीमध्ये डिस्क्रिप्शन किंवा नॅरेशन असं म्हटलं जातं किंवा हे त्याचे पर्यायी शब्द आहेत. मग आता इथे असं म्हटलं आहे की नवीन माहिती सांगणे किंवा एखाद्या प्रसंगाचे, स्थानाचे, देखाव्याचे वर्णन करणे यासाठी कथन पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजेच काय तर या ठिकाणी काय केलं आहे की इंग्रजीमध्ये ज्याला नॅरेशन म्हणतात ते नॅरेशन म्हणजेच काय आहे तर कथन आहे. मग हे जे काही कथन आहे तर हे आपल्याला पद्धती म्हणून कसं वापरायचं आहे तर इथे म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांना आपण जी काही नवीन माहिती सांगणार आहोत किंवा एखाद्या प्रसंगाचं असेल किंवा स्थानाचं असेल, देखाव्याचं असेल, हे जे काही वर्णन करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला कथन पद्धतीचा वापर करायचा आहे. मग ही नेमकी कथन पद्धती कशी आहे किंवा या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची उपयुक्तता असणं गरजेचं आहे तर ते आपल्याला सांगता येईल. परंतु तत्पूर्वी ही जी काही पद्धती आहे कथन पद्धती तर या कथन पद्धतीचा मराठी विषयामध्ये वारंवार उपयोग केला जातो किंवा तो वारंवार करावा लागतो. मग जे काही आपलं गद्य असेल किंवा पद्य असेल म्हणजेच धडा आहे, कविता आहे, या प्रत्येकासाठी आपण कथन पद्धतीचा वापर करत असतो. आणि म्हणूनच इथे म्हटलं आहे की मराठीच्या शिक्षकांची जी काही कथन शैली आहे तर ही जितकी चांगली असेल तितका तो शिक्षक लोकप्रिय होतो असं आपण लक्षात घेतो. मग आता या कथन पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण इथे वर्णन करत असताना यातले काही गुण आपल्याला लक्षात येतात. ती म्हणजे की नवीन माहिती सांगण्यासाठी ही पद्धत चांगली आहे. आपण गुण जे आहे हे मुद्दाम लक्षात घेत आहोत कारण तुम्हाला या कथन पद्धतीचं जे काही गुणविशेष आहे हे लक्षात आल्यानंतर तिचं स्वरूपसुद्धा जे ते स्वरूप आकलन करण्यासाठी तुम्हाला ते जास्त योग्य ठरेल. म्हणून गुण पाहत असताना सुरुवातीला इथे आपल्याला काय लक्षात येतं आहे की ही जी काही कथन पद्धती आहे तर या कथन पद्धतीमध्ये जी काही नवीन माहिती आहे तर ती सांगण्यासाठी ही पद्धती वापरली जाते. दुसरं म्हणजे या पद्धतीचा अवलंब केल्यास सलग व सुसंगतपणे बोलण्याची सवय लागते. आता या ठिकाणी काय म्हटलं की सलग आणि सुसंगतपणे बोलण्याची सवय लागते. म्हणजे कथन पद्धतीचं हे विशेष आहे की तुम्ही जे कथन करणार आहात तर ते कसं असलं पाहिजे, हे सलग असलं पाहिजे आणि सुसंगत असलं पाहिजे. मग हे सुरुवातीला तुम्हाला जाणीवपूर्वक करायचं आहे आणि नंतर ते सरावाने तुमच्यामध्ये ती सवय निर्माण होणार आहे. पुढचा गुण सांगितलेला आहे की कथन ही जी पद्धती आहे ही एकदा आपण सरावाने आत्मसात केली की शिक्षकामध्ये या पद्धतीच्या मधून एक आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणजे ही जी काही पद्धती आहे या पद्धतीमध्ये शिक्षकाचं जे काही शब्दफेक असेल किंवा या शब्दांच्या माध्यमातनं त्याची एक विशिष्ट अशी लोकप्रियता निर्माण होते. आणि म्हणूनच इथे असं म्हटलेलं आहे
की या पद्धतीतनं आत्मविश्वास जो आहे तो निर्माण होतो. पुढे म्हटलं आहे की या पद्धतीमुळे उच्चार स्पष्टतेचे आणि आवाजाच्या चढ उताराचे महत्त्व समजते. आपण स्वरूपामधले एक एक मुद्दे लक्षात घेत आहोत. हे गुणांच्या दृष्टिकोनातून इथे लक्षात येते की कथन पद्धतीमध्ये काय आहे की तुमचे उच्चार जे आहे हे स्पष्ट असले पाहिजे. म्हणजेच काय तर आपण जे काही सांगत आहोत, ज्या गोष्टीचं आपण कथन करत आहोत, ती गोष्ट अतिशय स्पष्टपणे विद्यार्थ्यांना सांगणं इथे अपेक्षित आहे. या सर्व कथनामध्ये आपण आपली भाषा जी आहे ही सहज सुलभता आपण वापरणार आहोत, परंतु त्यात जे काही शब्द वापरलेले असतील तर ते शब्द उच्चार करताना सुद्धा ते तितकेच स्पष्ट असले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं की त्या शब्दांचा अर्थ विद्यार्थ्यांना परिचित असला पाहिजे. मराठीमध्ये अनेक प्रकारचे अलंकार आहेत. या अलंकारांची काही विशेष अशी शब्द आहेत. तर या शब्दांचं किंवा वाक्प्रचार असतील तसे कठीण कठीण वाक्प्रचार जर तुम्ही कथनामध्ये वापरले आणि ते अगदी लहान वयोगटातल्या मुलांच्या पुढे मांडले तर त्याला आपण इथे कथन खूप सुंदर झालं असं म्हणणार नाही. कथन केव्हा छान होणार आहे जेव्हा तुम्ही ते सुरेख मांडलंय आणि त्या श्रोत्यांपर्यंत जसेच्या तसं पोचलेलं आहे असं जर होत असेल तर ते कथन हे सुंदर झालेलं आहे असं आपण म्हणणार आहोत. म्हणून या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की हे जे काही उच्चार आहे हे उच्चार स्पष्टतेचे असले पाहिजे. आणि पुढे अजून म्हटलं आहे की आवाजाच्या चढ उताराचे महत्त्व लक्षात येते. कथन पद्धतीमुळे काय आहे की आपला जो काही आवाज आहे तर हा आवाज कुठे चढवायचा, कुठे त्याला खाली उतरवायचं याचं ज्ञान या कथन पद्धतीमधनं शिक्षकाला प्राप्त होतं. मराठीमध्ये अनेक प्रकारचे प्रसंग आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत किंवा कवितेमधून सुद्धा एखाद्या कवीने रंगवलेलं चित्र आहे. तर हे सगळं विद्यार्थ्यांच्या पुढे मांडताना शिक्षकाला कथन पद्धतीचा वापर करावा लागतो आणि या कथनामध्ये त्याचा जो आवाज आहे त्या आवाजामध्ये चढ उतारपणा असणं गरजेचं आहे. आता आपण या ठिकाणी जे बोलत आहोत हे अतिशय नॉर्मल आहे. या नॉर्मल बोलण्यालाच व्याख्यान आपण म्हणू शकतो, परंतु प्रत्येक व्याख्यान हे कथन असू शकत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. कथनामध्ये जे काही संवाद आलेले असतील तर ते संवाद आपल्याला म्हणजे हे कौशल्य संवाद फेकण्याचं जे कौशल्य आहे ते कथन पद्धतीमध्ये आपल्याला म्हणजे अवगत होणं गरजेचं आहे. किंवा हे जी कथन पद्धती आहे तर या कथन पद्धतीमध्ये अनेक प्रकारचे प्रसंग रंगवून सांगण्यासाठी आवाजातला चढ उतार हा असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा गुण इथे सांगितलेला आहे की कथन चांगले असेल तर श्रोत्यांवर कथनाचा सुपरिणाम होतो. सुपरिणाम होतं म्हणजे काय तर ते कथन त्या श्रोत्यांपर्यंत पोचतं आणि त्यामधनं जे काही ज्ञान घ्यायचं असतं तर ते श्रोत्याला घेता येतं. आता या ठिकाणी थोडंसं आपण एखादी कीर्तन करणारे जे काही महाराज असतात तर ते अतिशय जे काही अज्ञानी किंवा अशिक्षित असं जे काही त्यांच्यासमोर बसलेले मंडळी असतील किंवा ग्रामीण भागातले जे काही श्रोते असतील तर त्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांच्याजवळ अनेक प्रकारचे तसे उदाहरणं असतात, तसे शब्द असतात, त्या आवाजामधला चढ उतार असतो आणि म्हणूनच अशा प्रकारच्या ज्या काही कीर्तनाला असेल किंवा माणकी भागवताला असेल हे श्रोते तिथे जाऊन बसतात, म्हणजे ते त्यांना आवडतं. मग शिक्षकाला सुद्धा विद्यार्थ्यांना या कवितेमधनं येणारं किंवा धड्यांमधनं येणारं जे काही ज्ञान आहे तर ते प्राप्त होण्यासाठी शिक्षकाचं कथन हे चांगलं असलं पाहिजे की जेणेकरून श्रोते म्हणजे आता शिक्षकाच्या समोरचे श्रोते कोण तर विद्यार्थी, तर या विद्यार्थ्यांवरती त्याचा चांगला परिणाम होईल किंवा त्या कथनाचा प्रभाव पडेल आणि त्यातून त्यांना जे काही ज्ञान मिळणार असेल तर ते ज्ञान ते सहजपणे ग्रहण करू शकेल. अशा स्वरूपाचं हे कथन असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हटलेलं आहे की थोड्या वेळात बऱ्याच गोष्टी सांगता येतात. म्हणजे कथनाचं हे आणखी एक विशेष आहे की कथनामध्ये आपल्याला खूप फिरवून सांगता येत नाही किंवा सांगणं आवश्यक नसतं. कथनामध्ये आपण ती जी गोष्ट आहे ती अतिशय स्पष्टपणे सांगत असतो, म्हणून
कमी वेळामध्ये आपल्याला ही जी गोष्ट आहे ही विद्यार्थ्यांच्या पुढे मांडता येते. म्हणजे वेळेची बचत जी आहे तर ती या ठिकाणी होते असं आपण म्हणू शकतो. तर एकंदरीत काय आहे, तर हे जे काही कथनाचे गुण आहे तर यामधून विद्यार्थ्यांना आपल्याला ही कथन पद्धती शिकणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. तर मग आता या कथनासाठी शिक्षकाजवळ कोणकोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे तर ते पण आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कथनामध्ये चेहऱ्यावरचे हावभाव आवश्यक आहे किंवा हे जे हावभाव आहे हे प्रभावी ठरतात. लक्षात घ्या की आपण कथन करतो आहे, तुमच्याजवळ शब्दसंपत्ती भरपूर आहे, तुम्ही आवाजात चढ उतार देखील करतायत, परंतु मग हावभावच नाही आहे चेहऱ्यावरती, तर अशा स्वरूपाचं कथनही उपयुक्त होत नाही, ते कंटाळवाणं वाटतं. आणि म्हणून आपलं कथन हे विद्यार्थ्यांना हवेसे वाटावे या दृष्टिकोनातनं शिक्षकाच्या चेहऱ्यावरती हावभाव असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की स्पष्टीकरणासाठी कथन आवश्यक असते. मग जसं आपण म्हटलं की एखादी कथा असेल किंवा मग एखादी प्रसंग आहे, घटना आहे, हे सांगण्यासाठी आपल्याला कथन आवश्यक असतं. तसंच स्पष्टीकरणासाठी सुद्धा कथन इथे आवश्यक आहे. मग या कथनासाठी किंवा प्रभावी कथनासाठी भाषेवर चांगलं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. मग आता मराठीचे शिक्षक आपण या ठिकाणी कथन पद्धती शिकत आहोत. मग आता मराठीचं किंवा मराठीमधून आपल्याला कथन करायचं आहे, म्हणून मराठीची जी काही प्रमाण भाषा आहे तर या प्रमाण भाषेवरती शिक्षकाचं चांगलं प्रभुत्व असणं गरजेचं आहे. मग आता चांगलं प्रभुत्व असणं म्हणजे नेमकं काय आहे की तुम्हाला ती घटना किंवा ती कथा मांडण्यासाठी जे जे शब्द लागतात ते शब्द इथे तुमच्याजवळ पुरेसे असले पाहिजे. जर पुरेसे शब्द नसेल किंवा ही शब्दसंपत्ती जर कमी असेल तर मध्येच चा उच्चार होतो किंवा हे शब्द आठवावे लागतात. आणि म्हणून अगदी सहजतेने जर आपल्याला बोलायचं असेल तर आपल्याजवळ मोठ्या प्रमाणामध्ये शब्दसंपत्ती असली पाहिजे. मागे आपण म्हटलं त्याप्रमाणे मराठी ही भाषा आपल्याला सुंदर प्रकारे मांडायची असेल तर आपल्याला अलंकारिक शब्दसुद्धा विद्यार्थ्यांना झेपेल अशा स्वरूपातले हे अलंकारिक शब्द असतील ते मांडावे लागतील. तर एकंदरीत काय, तर भाषेचं प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं या भाषेमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी त्या विषय शिक्षकाकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे की हे जे काही कथन आहे तर हे कथन किंवा या कथनाचा वापर करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन जे आहे ते म्हणजे भाषा आहे. आणि मग ही भाषा, या भाषेमध्ये आलेले जे काही शब्द असतील त्या शब्दांचे उच्चार ते कसे आपण मागे बघितले ते स्पष्ट असले पाहिजे. नुसते स्पष्ट असून उपयोगी नाही तर ते शुद्धसुद्धा असले पाहिजे. मग आता इथे शुद्ध आणि अशुद्ध या दोन गोष्टी येतात. तर आपल्याला जे आपल्या सवयीने निर्माण झालेले जे अशुद्ध शब्द असतील तर ते दुरुस्त करायचे आहेत, कारण आपण मराठीचे शिक्षक म्हणून पुढे उभे राहणार आहोत. तर विद्यार्थ्यांच्या समोर आपले स्वतःचे उच्चार हे शुद्ध असले पाहिजे. जसं पाणी हा जो शब्द आहे तर यामध्ये न बाणाचा जो आहे तर हा उच्चारसुद्धा आपल्या म्हणजे न बाणाचा आपल्या उच्चारातून दिसला पाहिजे. जर आपण पाणी म्हटलं तर हे पाणी चुकीचं आहे, म्हणजे आपण जसं बोलणार आहोत तसं विद्यार्थी श्रवण करणार आहेत. आणि म्हणून आपल्याला शुद्ध बोलणं हे गरजेचं आहे. म्हणजे कथनामध्ये काय आहे की तुमचे शब्द जे उच्चार आहेत तर हे कसे असले पाहिजे, स्पष्ट असले पाहिजे आणि शुद्ध असले पाहिजे. मग तसंच इथे म्हटलं आहे की जिथे आवश्यक असेल तिथे आवाजामध्ये चढ उतार करणं गरजेचं आहे. एखादी म्हातारी व्यक्ती बोलते आहे किंवा एखादी दुःखद प्रसंग असेल तर तिथे आपली मोठ्याने बोलून चालणार नाही. म्हणून जसा प्रसंग असेल त्या प्रसंगाला धरून आपल्याला आपल्या आवाजामध्ये चढ आणि उतार करणं हे गरजेचं आहे. विशिष्ट शब्दांवरती जोर देणं गरजेचं आहे. आपण कथन कौशल्य शिकलं त्याही वेळी आपण लक्षात घेतलेलं होतं की हे जे काही शब्द असतात तर ह्या शब्दांवरती आपल्याला जोर द्यावा लागतो. उदाहरणार्थ आपण म्हटलं होतं की अबब किती मोठा साप. तर हा जो काही किंवा हे जे काही वाक्य आहे तर या वाक्यामध्ये एका मोठ्या सापाचं वर्णन केलेलं आहे. मग
हे जर तुम्ही सहज बोलून गेले तर त्यामध्ये तो किती मोठा आहे किंवा ते आश्चर्यकारक वाक्य आहे हे समजणार नाही. परंतु अब्बब्ब या अब्बब्ब या शब्दावरती एक विशिष्ट जोर आहे. किती मोठा या शब्दावरती जोर आहे. म्हणजेच काय आहे तर कथनामध्ये असे जेही काही वाक्य असतील किंवा जोही काही प्रसंग आहे त्या प्रसंगाला अनुरूप विशिष्ट शब्दांवरती जोर देणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला नीट विचारपूर्वक सराव करायचा आहे. आणखी इथे शेवटी खूप महत्त्वाचं म्हटलं आहे की कथनामध्ये प्रमुख मुद्दे आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्यावर भर देणं किंवा जोर देणं आवश्यक असतं. आपल्याला आपलं कथन हे प्रभावी जर करायचं असेल तर त्यामध्ये जे काही प्रमुख मुद्दे आहे तर त्या प्रमुख मुद्द्यांमध्ये सुसंगती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये जर मागे पुढे एखादी मुद्दा झाला तर तिथे कथनाची जी लिंक आहे ती तुटण्याचा संभव असतो. म्हणून सुसंगतपणा असणं गरजेचं आहे. तसंच ही जी काही कथा आहे किंवा हे जे काही कथन आहे तर हे कथन करण्यासाठी आपल्याला तो विषय असेल किंवा तो प्रसंग असेल तर तो आपल्या सोयीनुसार म्हणजे शिक्षकाला त्याच्या सोयीनुसार तो त्याची रचनाही करता येत असते. तर एकंदरीत ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं कथन पद्धती जी आहे ही तुम्हाला लक्षात घ्यावायची आहे. तर अशा रीतीने या कथन पद्धतीच्या दृष्टिकोनातनं आपण नीट जर सराव केला तर आपल्याला यामध्ये काहीच असं जे फार क्लिष्ट अशी ही पद्धती नाही आहे. क्लिष्ट जरी नसली तरीसुद्धा सरावाने त्यामध्ये आपल्याला पुष्कळशा गोष्टी ह्या आणता येतात किंवा सहजतेने तुम्ही ही कथन पद्धती वापरू शकतात. मग ही जी काही कथन पद्धती आहे तर यामधले आपण जसे गुण बघितले तसेच काही दोषसुद्धा आढळतात. मग या दोषांमध्ये प्रामुख्याने इथे म्हटलं आहे की ही जी पद्धती आहे ही कशी आहे, ही एकतर्फी आहे. म्हणजे इथे फक्त शिक्षक ही कथा सांगणार असतो, तो प्रसंग सांगणार असतो आणि विद्यार्थी जे आहेत हे पूर्णपणे श्रोते असतात, हे पूर्ण ऐकणारे असतात. म्हणजे यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातली जी आंतरक्रिया आहे ही फक्त सांगणं आणि ऐकणं एवढंच असतं. विद्यार्थी हे फक्त ऐकतात आणि म्हणून इथे म्हटलं आहे की ही एकतर्फी पद्धती आहे. त्यानंतर दुसरं त्यालाच धरून आलेलं आहे दोष की विद्यार्थी हे नुसती श्रवणशक्ती करतात किंवा ते नुसते श्रवण करतात आणि म्हणून बरेचदा त्यांच्या कानांना जर थकवा आला तर तिथे त्यांना म्हणजे तो जो आहे तर तो म्हणजे तास असेल किंवा तो जर कंटाळवाणा निर्माण होऊ शकतो. त्यानंतर पुढे म्हटलं आहे की विद्यार्थ्यांमध्ये परावलंबी वृत्ती निर्माण होते. परावलंबी इथे का म्हटलेलं आहे माहीत नाही, परंतु एकंदरीत असं आहे की हे जे कथन आहे तर हे कथन ऐकण्याची सवय लागल्यानंतर स्वतःला वाचण्याऐवजी मला जर कोणी सांगेल तर उत्तम, तर अशा स्वरूपाची ही परावलंबी वृत्ती निर्माण होऊ शकते. आता आपण बघतोय की ॲपवरती म्हणजे हे जे काही मोबाईल आहे तर ह्या मोबाईल ॲपवरती सुंदर सुंदर अशी पुस्तकं ऐकायला आपल्याला मिळतात. म्हणजे पुस्तकांचं वाचन करणं हे आपल्याला आतापर्यंत माहीत होतं की कोणतंही पुस्तक आहे याचं आपण वाचन करतो किंवा काही लेखक असतील ते लिहित असतील, परंतु पुस्तक ऐकतो असं जर आपण म्हटलं तर हे आपल्यासाठी नवीन कन्सेप्ट होती. परंतु आता या डिजिटल युगामध्ये आता नवीन आपण जी काही पुस्तकं आलेली आहेत तर ती आपण मोबाईलच्या ॲपद्वारे ऐकू शकतो. मग यामुळे काय आहे तर अशी परावलंबी आपल्याला सवय लागू शकते. तर तो एक दोष आहे. त्यानंतर कथनामध्ये ओघ नसेल किंवा सलगता नसेल तर ते रटाळ वाटते म्हणजे कंटाळवाणं वाटतं. तसंच दोषपूर्ण जर कथन असेल तर आकलनामध्ये अडथळा निर्माण होतो. आता दोषपूर्ण म्हणजे आपण आताच थोड्या वेळापूर्वी या व्हिडिओमध्ये किंवा आताच आपण बोललो की आपल्यासमोर कोणता वयोगट बसलेला आहे त्यांना धरून जर आपण हे वाक्प्रचार किंवा आपले अलंकारिक शब्द जर वापरत असू तर ठीक आहे, परंतु त्यांना माहीत नाही आणि अशी भाषा जर तुम्ही वापरत असाल तर ते इथे दोषपूर्ण असू शकेल. आणि शेवटचं महत्त्वाचं की स्वयं अध्ययनाला या पद्धतीने वाव मिळत नाही, कारण कथन आहे आणि म्हणून यामध्ये स्वयं अध्ययन हे कुठल्याच प्रकारे नसतं. तर अशा रीतीने ही आपली कथन जी पद्धती आहे तर ही मराठी विषयासाठी खूप उपयुक्त आहे आणि म्हणून हिचा सराव तुम्हाला वारंवार करायचा आहे.